स्वतंत्र खर्डी तालुका निर्मितीच्या मागणीला अधिक बळ देण्यासाठी आज दळखण येथील जीवनदीप महाविद्यालयात प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला परिसरातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत खर्डी तालुका निर्मितीच्या मागणीची पार्श्वभूमी, त्यामागील कारणे आणि पुढील आंदोलनाची दिशा यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच या मागणीसाठी समिती स्थापन करून शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। यावेळी उपस्थितांनी वाढती लोकसंख्या, दुर्गम भागातील नागरिकांची प्रशासकीय गैरसोय, विकास कामांमधील विलंब आणि शासकीय सेवा नागरिकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी स्वतंत्र खर्डी तालुका आवश्यक आहे असल्याचे मत व्यक्त केले। आयोजकांनी परिसरातील सर्व नागरिकांनी या चळवळीत सहभागी होऊन एकजूट दाखवावी असे आवाहन केले, तर नागरिकांनीही खर्डी तालुका निर्मितीसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। दरम्यान स्वतंत्र तालुका निर्मितीबाबतचा अंतिम निर्णय हा शासनाच्या प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार घेतला जाणार असून या मागणीच्या अनुषंगाने पुढील काळात विविध स्तरांवर पाठपुरावा करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला। न्यूज रिपोर्टर, युनिक महाराष्ट्र न्यूज, खर्डी। त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या तालुक्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत हे कार्यक्षम नसल्यामुळे आपल्यावर ही परिस्थिती उद्भवली आहे। आज आपण करायला गेलो पण खर्डीपासून अजून त्या खड्या असतील, पिळू पासळा त्या खड्या असतील, त्यांना छापूरला येणं कोणाला सांगितलं तेव्हा त्याला खूप अडचणी निर्माण होतील। पण इथं एवढं खर्डीसारखा हा गाव नाही त्या तिथं विधान घेऊन खर्डी विभागाने उचलला, कारण आजही खर्डी विभागाचा इतिहास आहे आणि तो इतिहास कधीच मोडलेला नाही। खर्डी विभाग जो कोणतं आंदोलन उभारते ते शेवटच्या टोकापर्यंत निश्चित सक्सेसफुल करते। खूप आपले आयुक्त आणि कलेक्टर आहे तर त्याचा प्रस्ताव ते पाठवतील आणि त्याच्यावर आपला जरूर ते काहीतरी विचार वेगळे होईल अशी मी आशा बाळगतो। त्यांना सर्वांनी ठरवा आणि या नावं देऊ ज्याला स्वतःहून इंटरेस्ट आहे